नमस्कार मित्रमैत्रिणींनो. शेवटी आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे थकलेले आहेत. कारण 20 जुलै पासून सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये कालपर्यंत साहेब एकही दिवस हजर नव्हते. आज ते एका मिनिटासाठी आले आणि परत गेले. म्हणजे जवळपास या पावसाळी अधिवेशनामध्ये पूर्णपणे अनुपस्थित राहिलेले प्रधानमंत्री आहेत हे. आता त्यांचा उदो केला जातोय आणि त्यांच्या नावाने बोंबा ठोकल्या जात आहेत. कारण की 20 जुलै पासून जो घटनाक्रम आपण पाहिलाय, 20 जुलैला कॉक्रोच जनता पार्टी आणि जेनझी भारतातले तरुण हे संसदेच्या कडे निघालेले होते. संसदेच्या गेटवर जाऊन त्यांना थांबायचं होतं, पण या ठिकाणी भयंकर लाठी हल्ला झाला, मुलांची डोकी फोडली गेली, महिलांसोबत गैरवर्तन केलं गेलं, पोलिसांनी काय मागून बांबू खुपसायचा प्रयत्न केला, प्रचंड हाल झाले. म्हणजे भारताच्या इतिहासातला हा काळा दिवस आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर संसदेच्या अधिवेशनामध्ये किंवा या सगळ्या कार्यकाळामध्ये प्रधानमंत्री आणि गृहमंत्री हे सदनमध्ये उपस्थित राहतील आणि त्यांना जो पूर्ण भारत देश एक प्रश्न विचारतो आहे की लाठीचार्ज केला, एक वेळ समजू शकतो, कारण लाठीचार्ज हे पोलीस करतात, पण लिथल वेपन्स म्हणजे जीव घेणे शस्त्र, पायलट गन्स वापरले गेले, लाठ्यांना खिळे ठोकले गेलेत, हे आदेश कोणी दिले? AK-47 सिवानमध्ये चालवण्याचे आदेश कोणी दिले? हे गंभीर प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तर द्यायला त्यांनी लोकसभेमध्ये हजर राहणं अपेक्षित होतं, मात्र ते आलेले नाहीत. ते इतके घाबरलेले आहेत आणि मी तर म्हणते या जेनझीनी या सगळ्यांना प्रचंड घाम फोडलेला आहे. त्यांना रात्री बेरात्री झोपा लागत नाही, दिवसा मग रात्री झोप न लागल्यामुळे थकवा येत असेल आणि म्हणून ते एकही दिवस आले नाही. एकाही प्रश्नाच्या उत्तराला ते उत्तर देऊ शकले नाही. खर तर 20 तारखेला जो लाठीचार्ज झाला, 20 तारखेला जी ब्रुटॅलिटी झाली, त्याच्यावर आपले गृहमंत्री, कारण दिल्लीचे पोलीस हे गृहमंत्र्याच्या अंडर येतं, डायरेक्ट अमित शहा यांच्या अंडर येतं ते. त्यामुळे अमित शहा यांनी 20 जुलैच्या लाठी हल्ल्याबद्दल दुसऱ्या दिवशी पब्लिक मध्ये येऊन स्टेटमेंट देणं अपेक्षित होतं. भारताच्या संसदीय राजकारणाचा हाच इतिहास आहे की काहीही जरी झालं तरी त्याच्याशी संबंधित असलेले, त्याला जबाबदार असलेले मंत्री हे येतात, प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि प्रश्नांना उत्तर देतात. काय झालं होतं हे सांगतात, चूक झाली असेल तर येस असं असं घडलं आणि आपण त्यावर उपाय करू असं म्हणतात. पण इतिहासात पहिल्यांदाच असं झालंय की एवढा मोठा काळा दिवस या देशामध्ये पाहायला मिळाला. या देशाच्या भविष्य असलेल्या तरुणांची डोकी फोडली गेली, त्यांची स्वप्न अंधारात ढकलली, त्यांच्यावर केसेस केल्या गेल्या, 15 वर्षाच्या पोरीकडून माफीनामा मागून घेतला. हे सगळं झालं आणि पहिल्यांदाच असं झालं की एकही मंत्री या ठिकाणी त्याच्यावर उत्तर देत नाहीये. हजारो लोकांनी वेगवेगळे रील्स शेअर केलेत की जेव्हा 1962ला भारत आणि चायना यांच्यामध्ये युद्ध झालं, भारत ते युद्ध हरला होता, प्रधानमंत्री होते नेहरू आणि नेहरू त्यावेळेला ते युद्धाच्या नंतर संसदेमध्ये हजर राहिले, ते पळून गेले नाही. संसदेमध्ये त्यांना विरोधकांनी घेरलं, प्रश्न विचारले, त्यांनी काय कसं कसं झालं, आपण कुठे कमी पडलो का, काय प्रत्येक गोष्ट नीट सांगितली आणि जबाबदारी घेतली. त्याच्यानंतर 26/11चा हमला झाला, तेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि त्या 26/11च्या हमल्यानंतर सुद्धा मनमोहन सिंग हे संसदेत हजर राहिले. त्यांना सुद्धा आजच्या या बीजेपीनी घेरलं होतं, अक्षरशः भयंकर राडे केले होते, प्रश्न विचारले होते, पण मनमोहन सिंग पळून गेले नाही. त्यांनी प्रश्नांची उत्तरं दिली. काय झालं, कसं झालं, चुका झाल्या त्या मान्य केल्या, गृहमंत्र्याचा राजीनामा घेतला, राज्याच्या मुख्यमंत्र्याचा राजीनामा घेतला, राज्याच्या गृहमंत्र्याचा सुद्धा राजीनामा घेतला. हा भारताचा इतिहास आहे, ही भारताच्या काय म्हणूया, हा आपला वारस आहे. ऑनेस्टी, प्रामाणिकपणा
ह्या गोष्टी असल्या पाहिजे ज्या आपण अभिमानाने मिरवू, की हो भारत चुकत नाही असं कधी नाही होत, माणसं चुकत नाही असं कधी नाही होत. चूक झाली तर त्याची जबाबदारी घेऊन त्या माणसाला तशा प्रकारे पाय उतार व्हावं लागणं, हा भारत जो आहे तर आहे. मात्र पहिल्यांदाच असं झालंय. उलट इव्हन 2002 ला गोधरा हत्याकांड झालं, भयंकर गुजरात जे आहे ते जळत होतं. खूप दंगली झाल्या या ठिकाणी गुजरातला, तुम्हाला माहिती असेल 2002च्या. तेव्हा प्रधानमंत्री होते अटल बिहारी वाजपेयी, आणि तेव्हा अटल बिहारी वाजपेयी सुद्धा संसदेमध्ये आले. त्यांनी दुर्लक्ष केलं नाही. ते आले, उभे राहिले, प्रश्नांची उत्तरं दिली, आणि त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री जे नरेंद्र मोदी आहेत ना, मुख्यमंत्र्यांनी राजधर्म पाळायला पाहिजे होता. थोडक्यात मोदींना सुनावलं होतं वाजपेयी यांनी. आणि या सगळ्या ह्याच परंपरेचा भारताच्या यांना विसर पडलाय. विसर नाही पडला, मी तर म्हणते हे खोटारडे आहेत. कारण जेव्हा खोटारडे लोक असतात, अप्रामाणिक असतात, तेव्हाच ते प्रश्नांना सामोरेच जाऊ शकत नाही. ते घाबरलेले असतात तेव्हा ते प्रश्नांना सामोरेच जात नाही, आणि म्हणून ते आज आले नाही. 15 दिवस रोज त्यांची वाट बघितली गेली, पण ते आले नाही. शेवटच्या एक दिवस म्हणजे आदल्या दिवशी असं म्हणतात की अमित शहा येणार आहेत, आणि पण तुम्ही त्यांना बोलू देणार का? अरे अमित शहा येणार आहेत म्हणजे काय? त्यांनी येणंच अपेक्षित आहे ना संसदेमध्ये. आणि ते अमित शहा पण तिकडून त्यांच्या गोदी मीडिया थ्रू सांगत आहेत की मी तर संसदेच्या परिसरामध्येच आहे, कोण म्हणतंय मी गायब झालो? अरे मूर्ख समजतात का? या देशाच्या पब्लिकला मूर्ख समजू नका. एखादा पोरगा जर का शाळेत ड्रेस बीस घालून गेला, पण वर्गातच गेला नाही, नुसता शाळेच्या भोवती फिरत बसला, झाडाखाली बसला, गोटे खेळत बसला, माती खेळत बसला, पूर्ण शाळेचं सेशन होईपर्यंत जर असं केलं, तर तुम्ही म्हणाल का की तो शाळेत गेला? तो म्हणेल की मी तर शाळेतच होतो, तुम्हाला दिसलं नाही का? हे बघा आवारामध्ये माझे रोजचे फोटो आहेत. मास्तर म्हणेन येडायच का? शाळेत येणं म्हणजे काय? तुझी काय जबाबदारी आहे? हे अमित शहा साहेब पगार कशाचा घेतायत? गृहमंत्री असल्याचा घेतायत. आपल्या संविधानाने संसदेचं कशासाठी उभं केलंय हे संसद? जर सरकार निवडून आलं आणि 5 वर्ष त्यांनीच राहायचं आणि संसदेचे सेशन घ्यायचेच नाही असं असतं, तर मग संसद उभारलंच नसतं ना, की अच्छा हे हा पक्ष निवडून आलाय का, त्यांनी त्यांच्या मनमानी कायदे करायचे. असं नाही केलं. संविधानाने काय केलं की ते निवडून जरी आणले असतील तरी त्यांनी नियमित सेशन घ्यायचे, ज्याच्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक बसलेले असतील, ज्याच्यामध्ये सत्ताधारी काही प्रश्न विचारतील, विरोधक काही प्रश्न विचारतील, उत्तर देतील. ज्याच्यामध्ये काही कायदा येणार असेल तर त्याच्यावर विरोधकही सांगतील आपले काय आक्षेप आहेत, काय दुरुस्त्या करायला पाहिजे, सत्ताधारी मधलेही सांगतील. आणि असं चर्चेमधनं ज्याला म्हणूया आयडियल काहीतरी बाहेर निघेल, ही व्यवस्था केलेली आहे. कोणीही निवडून आलेलं असलं तरी त्यांना पूर्ण अधिकार दिलेला नाहीये आपल्या संविधानाने, आणि हेच हे लोक विसरलेत. तुम्ही बघा 3-4 कायदे असे पास केले, 1 मिनिट सुद्धा लावला नाही. या कायद्याच्या बाजूने कोण आहे हातवर करा म्हणायचं, हातवर केले त्या लोकांनी, बस. या कायद्याच्या विरोधात कोण आहे हातवर करा म्हणायचं, आणि कोण हातवर करते तिकडे बघायचंही नाही. हातवर करा, अच्छा हा कायदा पास झालेला आहे, पास झालेला आहे, पास झालेला आहे, बघत सुद्धा नाहीये. त्या दिवशी वंदे मातरम म्हणण्याचा कायदा असाच पास केला, चर्चा सुद्धा करत नाहीये. वंदे मातरम तुम्हाला म्हणायचंय म्हणजे आता तुम्ही मला सांगा, 6 मिनिटं उभं राहायचंय तुम्हाला. विद्यार्थ्यांना सुद्धा कंपल्सरी आहे. आपल्या जनगणनाचं म्हणायचं आपल्याला माहितीये 52 सेकंदात ते संपतं, पण वंदे मातरम म्हणायला वेळ लागतो. आणि आज वंदे मातरम संसदेत म्हणलं तर नरेंद्र मोदी तर बोलत पण नव्हते, म्हणत पण नव्हते. म्हणजे तुम्हाला म्हणता सुद्धा येत नाही वंदे मातरम, तुम्हाला पाठ नाही येत ते कडवे, तुम्हाला या देशाच्या पोरांवर हे थपवायचंय. मात्र एवढा दुटप्पीपणा भारताच्या इतिहासात कधीच कोणी केलं नाही. हे भारताचं रक्त असूच शकत नाही. मी तर म्हणते आपलं रक्त कसं खणखणीत नाणं पाहिजे. तुम्ही बघा, जे प्रामाणिक असल्याचा आपल्याला केवढा मोठा वारसा आहे, आपल्याला सेक्युलर असल्याचा केवढा मोठा वारसा आहे, लिबरल असल्याला, सर्वसमावेशक असल्याचा, प्रेमळ असल्याचा केवढा मोठा वारसा आहे. हे खरं भारतीय रक्त आहे, हे खरं भारतीय असणं आहे. आणि आज मात्र या लोकांनी जे दाखवलं, त्यांचं चेक करायला पाहिजे कुठून आलंय हे सगळं गद्दारीचं रक्त. तर आज या सगळ्या ह्याच्यातनं मला एकच कळलं की बहुतेक हे 2 जण थकलेले आहेत, त्याच्यामुळे ते येऊ शकत नाहीयेत. तर तिकडे त्यांनी राजीनामा द्यावा
कारण या देशामध्ये असलेला कोणताही तरुण जो अत्यंत प्रामाणिक आहे प्रधानमंत्री होऊ शकतो. मी तर म्हणते प्रामाणिक असणं हीच अट ठेवा आणि कुणालाही करा प्रधानमंत्री. आता खूप झालं, आम्हाला खरोखर या देशाचा सुवर्ण काळ बघायचा आहे आणि आता लोक लेले आहेत. त्यामुळे आजचा शेवटचा दिवस हा असा झालेला आहे. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेअर करत जा. शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत सुद्धा करू शकता. थांबते. थँक्यू सो मच.